आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो। असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्याची खास व्यवस्था। गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्राकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध। पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमाराला जिल्हाभरात मुसळधार पाऊस झालाय। जिल्ह्यातल्या जिंतूर, परभणी आणि पूर्णा या 3 तालुक्यात अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यात गेल्या 24 तासामध्ये सरासरी 65 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। आज 27 नोव्हेंबर रोजी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमाराला वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशी तसंच तूर व इतर पिकांची प्रचंड हानी झाली आहे। हवामान विभागानं जिल्ह्यात जोरदार पावसासह काही भागामध्ये गारपिटीचा इशारा 4 दिवसापूर्वीच दिला होता। त्यानंतर 2 दिवसापासून वातावरणात बदल होऊन तापमानात घट झाली होती। आज पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू होऊन जोरदार वारं वाहू लागलं। त्यातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली। साधारणतः 2 ते 2.5 तास जोरदार पाऊस झाला। जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा व परिसरात रविवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे ज्वारीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं। तर जिंतूर तालुक्यातल्याच करपरा नदीला पावसामुळे पूर आला व पुराचं पाणी शेतामध्ये घुसल्यामुळे शेतातील पिकांचं नुकसान झालं। तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळते। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या असलेल्या पिकांना मोठा फटका बसला असल्याचं दिसून आलंय। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। आज पहाटे 3 वाजच्या सुमाराला जोरदार पाऊस झालाय। रात्रीच्या वेळी आलेल्या पावसानं सर्वत्र दाणादाण उडवून दिली तर शेतकऱ्याच्या शेतातील पिकांचं मोठं नुकसान केलं। परभणी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असलेल्या आंदोलन मैदानावर काही उपोषणाचे मंडप टाकलेले होते। हे मंडप या पावसामुळे पूर्णपणे उखडून गेले व भुईसपाट झाले। तर याच परिसरातील एक मोठं झाड देखील उन्मळून पडलंय। दरम्यान आज पुन्हा या आंदोलकांनी नव्यानं मंडप टाकून आपलं उपोषण सुरू केलं असल्याचं दिसून आलं। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। जिंतूर तालुक्यात रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। युवा संघर्ष यात्रेनिमित्त परभणी जिल्ह्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज सकाळी तालुक्यातल्या शेवडी परिसरात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली। युवा संघर्ष यात्रेनिमित्त जिंतूर येथून जात असताना आमदार रोहित पवार यांनी शेवडी येथील शेतात प्रत्यक्ष जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली। यावेळी माजी आमदार विजय भांबळे यांनी जिंतूरचे तहसीलदार सरोदे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून शासनाकडे मदत मिळवावी अशा प्रकारची मागणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत। विकार अनेक, ठिकाण फक्त एक। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, परभणी। मूळव्याध, गुडघेदुखी, मूतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार। वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत। पत्ता: आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी। मोबाईल: 9921691008। भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मराठा आंदोलनावर भाष्य करताना जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य करून जातीत भांडणं लावू नयेत असा इशारा मराठा सेवा मंडळ संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी दिला आहे। त्यांचे बोलविते धनी कोण आहेत याची कल्पना आता समाजाला आली असल्याचं देशमुख यांनी यावेळी सांगितलं। पडळकर हे जाणीवपूर्वक धनगर समाजाची दिशाभूल करत आहेत। धनगर समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये वाद लावण्याचं काम हे जाणीवपूर्वकरित्या आमदार पडळकर हे करत आहेत। आमदार पडळकर यांचा बोलवता धनी कोण आहे हे खरं तर तपासलं गेलं पाहिजे आणि सगळ्या समाजाला माहिती आहे त्यांचा बोलवता धनी कोण आहे। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सकल मराठा समाजाच्या वतीनं परभणी इथं साखळी उपोषण सुरू असून या उपोषणात तालुक्यातल्या विविध गावातील नागरिक, महिला, युवक सहभागी होत आहेत। आज साखळी उपोषणाच्या 32व्या दिवशी तालुक्यातल्या धसाडी येथील नागरिकांनी सहभाग नोंदवला। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। काल हिंगोली इथं ओबीसी महाएल्गार सभा संपन्न झाली।
या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या भाषणाची दखल आमदार रोहित पवार यांनी घेत त्यांना सडेतोड असं उत्तर दिले. युवा संघर्ष यात्रेनिमित्त रोहित पवार परभणी जिल्ह्यात आले होते. भुजबळांच्या भाषणात पूर्वीप्रमाणे शाहू फुले आंबेडकरांची समता राहिली नाही, तर भुजबळ हे भाजपची भाषा बोलत असून भाजपाचा अजेंडा राबवित असल्याची टीका रोहित पवार यांनी केली. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा महाराष्ट्रभर सुरू असून 26 नोव्हेंबर रोजी ही यात्रा जिंतूर तालुक्यात दाखल झाली. या सभेला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी आमदार रोहित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या यात्रेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं दिसून आलं. केस गळतायत, पांढरे पण होत आहेत, टक्कल पडले, केस पातळ झालेत, कमजोर झालेत. आता काळजी नको. परभणीतील एकमेव केसांच्या दवाखान्याला भेट द्या. कॉम्प्युटरद्वारे केसांची तपासणी करून घ्या आणि या समस्यांपासून मिळवा कायमची सुटका. स्मार्ट हेअर ट्रान्सप्लांट कॉस्मेटिक क्लिनिक. पत्ता: पहिला मजला, सूर्यप्रकाश कॉम्प्लेक्स, खानापूर फाटा, वसमत रोड, परभणी. संपर्क: डॉक्टर भारत नांदुरे, 70 30 22 66 66. पालम तालुक्यातल्या बनवस्ते माळेगाव दरम्यान वळणावर एक 4 चाकी वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर तरुणाची पत्नी आणि 2 मुलं जखमी झाली आहेत. ही घटना काल रात्री 7:45 वाजच्या सुमारास गंगाखेड घडली आहे. गंगाखेडच्या मराठवाडा रिअल इस्टेट अँड डेव्हलपरचे हाजी जुनैद हाजी रहमान कुरेशी हा तरुण अहमदपुरीतून बोलेरो गाडीनं गंगाखेडकडे येत असताना वाहनावरील ताबा सुटून या वाहनाचा अपघात झाला. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. आज पहाटेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसानं जिल्हाभरात मोठं नुकसान झालंय. या नुकसानीची पाहणी स्वतः जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बांधावर जाऊन केली आहे. अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. परभणी तालुक्यातल्या बलसा, पिंगळी येथील शेतात प्रत्यक्ष जाऊन पिकाची नुकसानीची पाहणी त्यांनी केली. तसंच जिल्ह्यामध्ये जिथं जिथं नुकसान झालंय तिथे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी संबंधित तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व संबंधित तलाठी, मंडळाधिकारी, कृषी सहाय्यक यांना दिलेत. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार संदीप राजापुरे आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणी येथील सामाजिक कार्यकर्त्या नर्मदा बळीरामजी जोगदंड यांना महाराष्ट्र लोकविकास मंचच्या वतीनं दिला जाणारा मानाचा समाजकार्य गौरव पुरस्कार 2023 नुकताच घोषित करण्यात आला आहे. नर्मदा जोगदंड यांचं सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात मोठं योगदान असून त्यांच्या या कार्याची दखल घेत संस्थेच्या वतीनं त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आलंय. लवकरच या पुरस्काराचं वितरण मान्यवरांच्या हस्ते धाराशिवच्या कळंब इथं होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणीतल्या गुरु गोविंदसिंग नगरातील गुरु साहेबजी गुरुद्वारा इथं श्री गुरु नानक देवजी यांची 554वी जयंती मोठ्या उत्साहात आज संपन्न झाली. या निमित्तानं गुरुद्वारात सकाळपासून पाठ, अरदास, आरती, लंगर, फलफ्रूट व दुधाची सेवा करण्यात आली. या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं शीख बांधवांची उपस्थिती होती. रेड ॲपल फर्निचर. स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह. परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह. भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. आज पहाटे झालेल्या पावसानं मानवत तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळं सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 26 नोव्हेंबर रात्री 1:15 वाजता अचानक पावसानं तालुक्यामध्ये जोरदार हजेरी लावली. यामुळं तालुक्यातल्या नदी नाले भरून वाहत होते. तर 27 नोव्हेंबर रोजी सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळं नागरिकांना दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून आलं. मात्र दुपारनंतर नागरिकांना सूर्यदर्शन झालं. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणीच्या पोलीस अधीक्षक रागसुधा आर व तत्कालीन जिल्हाधिकारी आचल गोयल आणि महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी बालकांच्या हक्कासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना प्रशासनाच्या वतीनं राज्यस्तरीय बालस्नेही पुरस्कार मिळाला आहे.
त्याबद्दल परभणीतील भाजीपाला ग्रुप शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस अधीक्षक रागसुधा यांच्या शासकीय निवासस्थानी जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी पुष्पगुच्छ व शेतातील गीर गाईचं तूप, संत्रा, पेरू, भाजीपाला, सीताफळ आदी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केलाय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणी जिल्ह्यातील काही महसूल मंडळं निकष पूर्ण करत असूनही 10 नोव्हेंबर रोजीच्या दुष्काळ सदृश घोषित करण्याच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीनं उद्या 28 नोव्हेंबर रोजी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सत्याग्रह आंदोलन पुकारण्यात आलं असल्याची माहिती कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी दिली आहे. नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. पूर्णा तालुक्यातल्या धानोरा काळे शिवारात आज पहाटे 4च्या सुमाराला जवळपास 2 तास जोरदार पाऊस होऊन शेत शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झालं. त्यामुळं खरीपातील वेचणीस आलेल्या कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय. तर फुलोर अवस्थेत असलेल्या तूर पिकांची फुलं गळून हाताला आलेलं पीक गेलं. त्यातच भिजून गेलेलं हरभरा पीकही जास्त पाण्यामुळे गेल्याचं दिसून आलं. धानोरा काळे शिवारातील मुंबर, गोळेगाव, बानेगाव, कळगाव, देऊळगाव शिवारात जोरदार पाऊस झालाय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं 26 नोव्हेंबर संविधान दिवस तर NCC विभागाच्या वतीनं NCC दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉक्टर रोहिदास नितोंडे, प्राध्यापक सतीश मुंदे, डॉक्टर प्रशांत सराफ, डॉक्टर दिगंबर रोडे, डॉक्टर प्रवीण धापसे यांची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणी शहरातल्या स्वप्नी नगरी इथं घरफोडी करून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1,51,000 रुपयाचा मुद्देमाल लंपास केलाय. या प्रकरणी 4 अनोळखी चोरट्यांवर नवामोंढा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय. रत्नमाला भोसले यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. घरातील मणी मंगळसूत्र, झुमके, ओम, चांदीचं ब्रेसलेट आणि रोख 21,000 रुपये असा ऐवज लांबलेला असल्याचं त्यांनी फिर्यादीत नमूद केलंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.